अलास्का पर्वतरांग कुठे आहे त्यामध्ये उत्तर यूएसए स्पष्ट दिसतोय। कोणत्या देशालगत भारताची सर्वात जास्त लांबीची सीमा आहे त्या प्रश्नात बांगलादेश हा उत्तर फिक्कट दिसतोय। चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे दिलेल्या पर्यायांमध्ये ओडिसा हा जो शब्द आहे तो फिक्कट दिसतोय। काकरापारा प्रकल्प कोणत्या नदीवर बांधलेला आहे या प्रश्नावर पाहिल्यास ब जो उत्तर आहे तापी तो आपल्याला फिक्कट दिसतोय। नागपूर पोलीस भरतीच्या पेपरमध्ये बी सिरीजच्या प्रश्नपत्रिकेतली उत्तरं फिकट असल्याचा आरोप परीक्षार्थींनी केलाय आणि त्यानंतर नागपूरच्या पोलीस आयुक्त कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली। एवढंच नव्हे तर प्रश्नपत्रिका छापण्यात तांत्रिक चूक झाल्याचंही खुद्द पोलीस आयुक्तांनी मान्य केलं, पण त्यामुळे पोलीस भरतीच्या परीक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। तशी थोडी चूक दिसते, परंतु आता आम्ही ठरवलेले आहेत की आम्ही चारही ग्रुपचे आजच्या आज स्कॅन करणार आणि हे बी ग्रुपमध्ये जर काही यामुळे फायदा झाला असेल तर निश्चितपणे त्यामध्ये मुलांना जास्त मार्क पडला असावा। तसा अडला तर वी विल डिसाइड फर्दर कोर्स ऑफ ऍक्शन टू कॅन्सल आणि नेक्स्ट डेट वी विल होल्ड द एक्झाम। जाणून बुजून महिला कर्मचारी जास्तीत जास्त लावले कारण त्यांना उत्तर येत नाही प्रश्नांचे, दुसरे काहीच नाही। नागपूरमध्ये 138 पदांसाठी सुमारे 3000 उमेदवारांनी परीक्षा दिली। त्यापैकी 720 परीक्षार्थींनी बी सिरीजचे प्रश्न सोडवले, त्यामुळे या उमेदवारांना फायदा झाल्याचा आरोप इतरांनी केलाय आणि परीक्षाच रद्द करण्याची मागणी केली। पेपर घेत असताना एकही अधिकारी पीएसआय किंवा एपीआय किंवा पीआयचा कोणीच लेवलचा नव्हता, सगळा पीएसआय कुणीच नव्हतं, फक्त कॉन्स्टेबल महिला होत्या पेपर वाटताना। आणि पेपर त्यांनी अशा हिशोबाने वाढला की समोरून समसंख्या आणि पाठीमागून विषम संख्येनुसार पेपर वाढलेला आहे। मी सोडला तो बी सेट आणि मी 90च्या वर तर मारलाय। हा प्रॉब्लेम आहे सर, त्यात हा माझा प्रॉब्लेम नाही, हा सर्वांचा प्रॉब्लेम आहे आणि माझे मित्र पण आहे आणि त्यांनी पण हा पेपर मारलाय। हा सर पेपर रद्द करण्यात यावा ही विनंती आहे सर। नागपूर शहर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरुवातीपासूनच वादात अडकली। आधी वेगवेगळ्या कारणांसाठी 3 वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आली, आता थेट बी सिरीजची उत्तरं फिकट ठेवल्याचा आरोप होतोय। यामागे एखादं रॅकेट आहे का? पोलीस भरतीमध्ये भ्रष्टाचार होतोय का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या होम ग्राउंडवर असं होत असेल तर ते जास्त चिंताजनक आहे। परीक्षार्थी जे आरोप करतायत त्याच्यामध्ये तथ्य आहे, त्यामुळे आता ही पोलीस भरती रद्द होते की हीच पोलीस भरती पुढे नेली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। कॅमेरामॅन सुरेश डोनाळकर सह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।